फोडतोय मी. गंडूला काय करते? काय करते? काय करते ते? काय नाव ठेवायचे? आजू नाव ठेवायचे का? आजू. अरे बापले, अरे बापले. काय करताय? शिवदादा गेला आपल्या ट्युशनला. तर आज माझा बर्थडे आहे आणि मी शिवला विचारलं तुम्हाला काय गिफ्ट देणार आहे. काय गिफ्ट देणार आहे? मी का सोन्याचे पैसे. सोन्याचा पैसा? बापरे, मम्मी त्याला श्रीमंत बहीण. सांगितलं सोन्याचा पैसा असतो स्वप्नात. स्वप्नात. हम्म. स्वप्न पडलं होतं का? हा. तुला तर छान छान स्वप्न पडते नाही. काय स्वप्न पडलं होतं? सोन्याच्या पैशाचं सांग ना. मी कोणालाच नाही सांगणार. सोन्याचे पैसे स्वप्न. सोनं आलं का स्वप्न? हम्म. अजून काय आलं तर? मागच्या जन्मात गाडून ठेवलंय कुठं? सोन्याचा हंडा गाडून ठेवलाय का मागच्या जन्मात? हम्म. कुठं ठेवलाय? कुठं? नाव सांग ना. एवढं पोरगा काही स्वप्न पडत आहे या पोराला. गोंडोळा खेळत आहे, त्याची काहीतरी मस्ती चालू आहे. मम्मा ये मारतोय मला. गोंडूला का म्हणून मारतो त्याला? गोंडूल्या त्याचं का म्हणून गाल धरला? तो होता ना सरकत सरकत दादा जवळ गेला. तू सरकत सरकत गेला दादा जवळ. वरतून मारतो पण त्याला, गाल पण पकडतो. मारायचा कसा प्रयत्न चालू आहे दादाला. मग दादा कसा चिडला ओरडतो तुला? कसं ओरडतो दादा? दादा कसं ओरडतो तुला? शिव नाही तर झोपलाय ते शेजारी म्हणून त्याला आहे ना सहन व्हायना म्हणून तो उठ उठ म्हणते, मारतोय. इकडे शिव दादा माझ्या जवळ. गोंडोला राहू दे, एकटाच राहू दे. ये शिव दादा. अगो माई, माझे शिव दादा किती छान आहे. तिकडे ना माझं बेबीला मी झोपी लावलंय आणि शिवला आहे ना तो झोपला. खूप शांत राहावं लागतं त्याच्यामुळे तो चिडचिड करतो, राग राग करतो मम्मीचा. ऑप्शनच नाही. आणि आज पाऊस आल्यामुळे ना मी आज ना वॉशिंग मशीनला लेट कपडे टाकले होते, त्याच्यामुळे मी असं इकडे तिकडे वाळत घातले कारण पाऊस खूप जास्त आलाय. आम्हाला झोपू दे, आम्ही थकलोय. स्वतः दिवसभर झोपा घेतो आणि रात्रीचं जागतो. तुला पट्टा काही? मम्मी किती थकली बाबा, झोपू दे ना मम्मीला. कुशाल डान्स करतोय रात्रीचा, तुला काही वाटतंय का नाही? दिवसभर झोपत मग जाऊ बरं तू. कुशाल डान्स करतो काय, गाणं म्हणतो काय, एन्जॉय करतोय. गोंडूला फॅनचं बटन कुठे आहे रे? ए गोंडूला फॅनचं बटन कुठे आहे? दाखव ना कुठे फॅनचं बटन. कोणता डान्स आहे कंबर उचलायचा? कोणता डान्स आहे कंबर उचलून नाचायचा? तू झोपलाय आणि खेळतोय. हा खेळतोय त्याच्यामुळे याच्यासाठी बसून राहावं लागले. झोपत पण नसलाय, झोपला का वाढवतो मोठमोठ्याने. हॅलो फ्रेंड्स, तर ना मी आत्ता केली आहे अंड्याची चटणी आणि माझं अवसान काय मंजुलीपेक्षा काही कमी झालेलं नाही, खूप डेंजर झाला. मंजुलिकेचा औषध चांगला आहे. मिस्टरांना सुट्टी पण आहे आणि इथं बाळाला आता झोपी लावला आणि स्वयंपाक केला आहे. दुपारचे 12 वाजून गेलेले आहे आणि आम्ही सकाळी ना फ्रूट्स वगैरे खाल्ले त्यामुळे आम्हाला जास्त काही भूक नव्हती आणि 1:30 वाजला आहे आणि बाळ झोपलं आहे. इथं बाळाला झोका देते आणि एक मला इंस्टाला DM आला होता. इथं मिस्टर शिवला खाऊ घालते. इथं कोंडूला झोपलंय.
हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मला आहे ना काल परवा एक इंस्टावर ना मेसेज आला होता एका ताईंचा की तुझ्या यूट्यूबच्या पैशातून घर बांधलं का. तर मी माझ्या यूट्यूबच्या पैशातून घर नाही बांधलं, पण मी माझ्या मिस्टरांना यूट्यूबच्या पैशातून हेल्प केली घर बांधण्यासाठी. तर ते कसं केलं, तर सगळ्यात आधी मी इन्व्हेस्टमेंट केलं. तर सगळ्यात आधी इन्कम सोर्स माझा यूट्यूब होता. यूट्यूबमधून मी कमवत होते. त्याच्यातला जो माझ्याकडे पेमेंट यायचा ना, मी तो फक्त इन्व्हेस्टमेंटसाठीच वापरायचे, त्याचा जास्त खर्च करत नव्हते. स्टार्टिंगला माझ्याकडून खर्च होऊन जायचा तो पेमेंट, पण नंतर मला कळायला लागलं की जे पैसे आपल्याकडे येतात ते लगेच खर्च होऊन जातात. त्यामुळं मग मी ठरवलं की आपण जे पेमेंट येतं ना ते आपण इन्व्हेस्टमेंट करू, तर आपल्याला पण ही सेविंग काम येईल फ्युचरमध्ये. म्हणून मी ना सेविंग करायला सुरुवात केली होती. सगळ्यात आधी मी ना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तर सगळ्यात आधी मी ना स्टार्टिंग 1,000 पासून केली होती. तर 1,000ची मी SIP घेतली होती. आणि मला फक्त एक ट्राय करायचा होता की याच्यात अमाऊंट वाढती का, कसं असतं ते. मला फक्त एक ट्राय करून बघायचं होतं. तर मी त्यामध्ये ना 1,000 गुंतवले होते. तर काही वर्षांनी ना त्याची अमाऊंट जास्त वाढली. मग नंतर मला म्हणजे थोडासा अनुभव पण आला ह्या गोष्टीचा. तर मग मी अजून पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. नंतर मग मी अजून सर्च केलं की कशात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर सगळ्यात जास्त म्हणजे बायका आहे ना सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप जास्त म्हणजे बायका करतातच. आणि त्यातली मी पण एक आहे. मला पण सोने चांदीमध्ये ना इन्व्हेस्टमेंट करायला खूप आवडतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला भीती पण खूप वाटायची, कारण की जेवढी इन्व्हेस्टमेंट केली आणि एका झटक्यात ती गायब पण होऊ शकते. त्याच्यामुळं मग ती भीती असते मनात, कुठेतरी घरात नाही ठेवू शकत आपण. त्यामुळे मग मी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. नंतर मग गुगलवर सर्च केलं आणि यूट्यूबवरती बघितलं. तर मला ETF बद्दल माहीत झालं. गोल्ड ETF आणि सिल्वर ETF बद्दल मला माहीत झालं. मग मी त्यात थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली. त्यामध्ये पण मी ट्राय म्हणूनच इन्व्हेस्टमेंट केली. ती सगळ्यात आधी मी ना गोल्डमध्ये करून बघितली होती. तर माझे मिस्टर म्हणले होते की सिल्वरमध्ये पण कर आणि गोल्डमध्ये पण कर. पण मी म्हटलं मला ना आधी थोडीशी ट्राय करणार आहे मी. तर मग सगळ्यात आधी मी ना गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, कारण त्याची कोणती भीती पण नसते. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यासारखं मनाला समाधान पण असतं आणि त्याचे मेकिंग चार्जेस नसतात. मग आपण सेफ पण असतो ते आपण. आणि कसं सोने चांदी घेतलं ना ते घरात ठेवायला स्टोअर करण्यासाठी पण भीती वाटते. त्यामुळे आणि याची कसलीच भीती नाही, आपण मस्त गोल्ड ETF करू शकतो. त्याच्यानंतर काही दिवसांनी ना मी अजून माझा गोल्डमध्ये ना हे भेटलं, मला प्रॉफिट भेटला. त्यानंतर मी अजून पण त्यामध्ये ना थोडंसं इन्व्हेस्टमेंट केली. तर ETF बद्दल ना खूप सारे ना यूट्यूबवरती व्हिडिओ, तुम्ही ते पण बघू शकता. मी ते बघूनच केलं होतं. म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण मला कल्पना दिली होती या गोष्टीची. मी पण सर्च करूनच मग गुंतवले होते. तर मध्ये मध्ये चांदीचा भाव वाढला होता, त्याच्या आधीच मी ना चांदीमध्ये पण गुंतवणूक केली होती. तर ते पण मला एक प्रॉफिटच झालं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर अजून मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ना सेविंग करतच राहायचे आणि आलेले पैसे मी इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करायचे. तर पहिल्या काळात काय करायच्या, म्हणजे अजून पण करतात बायकावर का, सेविंग म्हणून कुठल्या तरी एखाद्या डब्यात पैसे स्टोअर करतात, गल्ला वगैरे बनवतात. पण ते काय असतं, आपण जेवढे पैसे कमवतो, सपोज आपल्याला 10,000 आहे, आपण 10,000 ते एखाद्या डब्यात ठेवले तर ते तेवढेच राहणार आहे. त्याला आपल्याला कोणी एक्स्ट्राचे व्याज वगैरे नाही देणार किंवा वाढणार नाही, ते तेवढेच राहणार आहे. त्याच्यामुळे एक दुसरा आपण विचार केला ना की असं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली ना तर त्याचे पैसे पण वाढत जातात आणि आपल्याला एक प्रॉफिट पण होतं त्याच्यातून सेविंग केल्याचा. आणि दुसरं म्हणजे मी घरातल्या पण काही गोष्टींमध्ये ग्रोसरी वगैरे पण ना जास्त काही वाढव गोष्टी आणतच नव्हते, कारण की ज्या वाढव गोष्टी आणल्या कधी कधी त्या फेकून देण्याची वेळ येतेच. त्यामुळे जेवढं मला घरात ग्रोसरी लागायची, किराणा लागायचा, तेवढाच मी घेऊन यायचे. कधी संपला तर मग एक्स्ट्राचा घेऊन यायचे. पण असं जास्त घरात ना भरून नव्हते ठेवत, जेवढं लागायचं तेवढंच घेऊन यायचे. सेकंड म्हणजे आम्ही ना हे जेव्हा रेंटने रूम घेतली होती, 1 RKच रूम आहे. तर बरेच लोक आम्हाला म्हणायचे, तुम्ही इतका छोटा 1 RK का घेतला, तुम्ही 1 BHK घेऊ शकत होते, 2 BHK पण घेऊ शकत होते रेंटने, पण तुम्ही 1 RK का घेतला. पण आमचं पुढचं फ्युचर प्लॅनिंग म्हणून आम्ही ना 1 RK चॉईस केला. आणि 1 BHK आणि 2 BHKला रेंट पण तुम्ही बघशाल ना 10, 15, 20 हजारापर्यंतच असतात. तर आणि 1 RKला रेंट कमी असतो. तर जे वरचे आमचे पैसे सेव्हिंग व्हायचे ना, आम्ही ते पण सेव्ह करून ठेवायचो. तर ते सगळे पैसे ना आता आम्हाला काम आले.
मग त्यामुळे आम्हाला जास्त लोन पण घ्यावं नाही लागलं. जेव्हा आम्ही जागा घेतली ना, तर मिस्टरांनी आणि मी आमच्या दोघांच्या सेविंगमधून घेतली. त्यात आम्हाला जास्त म्हणजे लोन किंवा याच्या त्याच्याकडून आम्हाला उसने घ्यावं नाही लागले. आम्ही आमच्यामध्येच दोघांमधले जे आम्ही सेविंग केले होते पैसे त्यातच आम्ही केलं, म्हणजे एक्स्ट्राचे लोकांकडून आम्ही घेतलेच नाही. मी माझं इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करायचे. नंतर मी ना कधी कधी मशीन काम पण करायचे, म्हणजे ब्लाऊज वगैरे टिचिंग करायचे. आणि ना प्लस मी ना ब्रँड प्रमोशन पण करायची. आणि असंच आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ना सेविंग करून भरपूर पैसे सेव्ह करू शकतो. तर आपण असे छोटे छोटे खर्च कमी करून ना भरपूर पैसे आपण सेव्ह करू शकतो. फक्त आपल्याला एक आयडिया आली पाहिजे की आपण कोणत्या ठिकाणी सेव्ह केले पाहिजे, घरातला कोणता एक्स्ट्राचा खर्च कमी करायला पाहिजे आणि कुठे जास्त खर्च करायला पाहिजे, एवढं आपलं मॅनेजमेंट जमलं पाहिजे. आणि माझ्या मिस्टरांना आहे ना जेव्हा आम्हाला जागा घ्यायची होती ना, तेव्हा बऱ्यापैकी मी अमाऊंट दिली होती माझ्या ह्याच सेविंगमधून. आणि दुसरे म्हणजे आता बांधकाम चालू होतं ना, तेव्हा पण मी माझ्या मिस्टरांना तेव्हा पण दिली आहे थोडीफार सेविंग. तर आता कंस्ट्रक्शन वगैरे चालू होतं तेव्हा पण मी माझ्या मिस्टरांना थोडीफार हेल्प केली पैशांची. हा माझा ना पोर्टफोलिओ आहे. तर मी ना यामध्ये सेविंग केली होती आणि यामध्ये बऱ्यापैकी मी ना पैसे काढले पण होते आणि त्यामध्ये टाकले पण होते. आणि जेव्हा गरज पडली होती ना, तेव्हा मी यातून काढले होते आणि यातूनच हेल्प केली होती. आणि यामध्ये परत मी जेव्हा पेमेंट आलता ना, तेव्हा पेमेंट पण केली. तर तुम्ही पण एक हाऊसवाईफ असाल तर म्हणजे असं तुमच्या मिस्टरांना थोडीफार हेल्प करू शकता. असं मला फक्त एक सांगायचं होतं की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या घरच्यांना हेल्प करू शकतो पैशांची. तर बरेच लोकांना काय वाटतं की म्हणजे हाऊसवाईफ असलं घरी असतो तर आपल्याकडं म्हणजे इन्कम करण्यासाठी असं आपण बाहेर जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सोडून तर आपण बाहेर कामाला जाऊ शकत नाही. माझा तोच मोठा प्रॉब्लेम होता. मी माझ्या मुलांना सोडून बाहेर कामाला जाऊ शकत नव्हते आणि मला कोणावर भरोसा पण नव्हता की माझ्या मुलाला मी कोणाकडे ठेवून आणि कामाला जावा, म्हणून मी गेली नाही. मी घरीच यूट्यूबचं चालू केलं होतं. त्यानंतर मग हे इन्व्हेस्टमेंट वगैरे शिकून घेतलं होतं. बऱ्याच हाऊसवाईफ आणि त्यांना मुलं असले ना की त्यांना असं वाटतं की आपण मुलांना सोडून जाऊ नाही शकत बाहेर जॉबला वगैरे. तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे ना आपल्या मुलांनाच आपण टाईम देतो, वेळ देतो, तीच आपली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. कारण की जर आपण त्यांना एवढा वेळ देतोय, त्यांच्याकडे लक्ष देतोय, त्यांच्यावरती चांगले संस्कार करतोय, तर तेच उद्या आपल्याला कामा येणार आहे. तेच आपली मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यातूनच आपल्याला रिटर्न भेटणार आहे. जसं की कर्माचे फळं आपल्याला भेटतात, तसंच ते आपले एक कर्मच असतं की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले तर उद्या आपल्याला ते भेटणारच आहे फळ. त्यामुळे सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपले मुलंच आहे. त्याच्यामुळे ना वाईट कधीच वाटून द्यायचं नाही की आपण शिकलोय, जॉबला नाही गेलो, घरी राहतोय, मुलांकडे लक्ष देतोय, तर ह्या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण की मुलंच आपले सगळं असतं, फॅमिली आपली सगळी असते. आणि दुसरं म्हणजे मग सेकंड इन्व्हेस्टमेंट ही असते की आपण मुलांना बघून थोडा वेळ जर काढून इकडं लक्ष दिलं तर हे पण आपल्याला प्रॉफिट देतं आणि याच्यातून पण आपण मुलांच्या फ्युचरसाठी पण थोडंफार सेविंग करू शकतो. या रिलेटेड तुम्ही ना यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ सर्च करू शकता, बघू शकता आणि त्यातून माहिती घेऊ शकता. मी काही यामध्ये एक्सपर्ट नाही, फक्त मला एक सांगण्याचा उद्देश होता की मी कशी सेविंग वगैरे केली तेच मला सांगायचं होतं. पण मी काही ह्यामध्ये एक्सपर्ट नाही. तुम्ही सर्च करून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही ना म्युच्युअल फंडमध्ये लावू शकता. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ना पैसे टाकू शकता. ते इतकं रिस्की नाही. पण दुसरं म्हणजे शेअर मार्केट थोडं रिस्की असतं. ते स्टॉक खालीवर होत असतात. त्यामुळे ते जर तुम्हाला जमलं तर करा, म्हणजे रिसर्च करून पूर्ण तयारीने करा. फक्त काहीच माहीत नाही आणि टाकले म्हणजे मग ते म्हणजे रिस्कीच असतं. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा.